विजय अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी भूगोल या विषयावरील महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नक्की आपणाला TET परीक्षेला याचा फायदा होणार आहे. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान सांगण्यासाठी कोणत्या काल्पनिक रेषेचा वापर केला जातो? 4 पर्याय आहेत. अक्षवृत्ते व रेखावृत्ते, फक्त अक्षवृत्ते, फक्त रेखावृत्ते, दिशा आणि उपदिशा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अक्षवृत्ते व रेखावृत्ते. पृथ्वीवरील अचूक स्थान निश्चित करण्यासाठी आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त व उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त या रेषांच्या जाळीचा वापर केला जातो. 2 लगतच्या अक्षवृत्तामधील अंतर सर्व ठिकाणी किती असते? 4 पर्याय आहेत. 111 किलोमीटर, 222 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि सारखे नसते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 111 किलोमीटर. 2 लगतच्या अक्षवृत्तामधील अंतर जमिनीवर अंदाजे 111 किलोमीटर असते. पृथ्वीचे वृत्तजाळी म्हणजे काय? नकाशावरील रंगांचे जाळे, अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांनी मिळून तयार होणारे जाळे, पर्वत आणि नद्यांचे जाळे, दिशांचे जाळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांनी मिळून तयार होणारे जाळे म्हणजेच पृथ्वीचे वृत्तजाळे होय किंवा पृथ्वीची वृत्तजाळी होय. पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? 4 पर्याय आहेत. मकरवृत्त, विषुववृत्त, कर्कवृत्त, उत्तर ध्रुव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषुववृत्त. हे 0° अक्षवृत्त असून सर्वात मोठे वर्तुळ आहे. 0° रेखावृत्त कोणत्या नावाने ओळखले जाते? आंतरराष्ट्रीय वार रेषा, विषुववृत्त, मूळ रेखावृत्त, दक्षिण ध्रुव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूळ रेखावृत्त. 0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त या नावाने ओळखले जाते. इंग्लंडमधील ग्रीनिचवरून जाणाऱ्या रेखावृत्ताला 0° मानले जाते. ग्रीनिच येथील स्थानिक वेळ ही जगाची कोणती वेळ मानली जाते? 4 पर्याय आहेत. प्रमाण वेळ, स्थानिक वेळ, मध्यम वेळ, भारतीय वेळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रमाण वेळ. जगातील वेळेचा ताळमेळ ठेवण्यासाठी ग्रीनिच वेळ वापरतात. 2 रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावर किती असते? 111 किलोमीटर, 0 किलोमीटर, 44 किलोमीटर, 55 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 111 किलोमीटर. रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावर सर्वाधिक असते आणि ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. नकाशा आणि पृथ्वीगोल यांच्या तुलनेत कशात पृथ्वीची त्रिमितीय प्रतिकृती दिसते? 4 पर्याय आहेत. नकाशा, कागद, पृथ्वीगोल, तक्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पृथ्वीगोल. पृथ्वीगोल ही पृथ्वीची त्रिमितीय प्रतिकृती आहे तर नकाशा ही द्विमितीय असतो. मोठ्या क्षेत्राची माहिती लहान कागदावर दाखवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? रंग, प्रमाण, खुणा, दिशा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रमाण. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर आणि नकाशावरील अंतर यांचे गुणोत्तर म्हणजे प्रमाण होय. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? 24 तास, 60 मिनिटे, 365 दिवस, 12 तास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 तास. यालाच आपण पृथ्वीचे परिवलन असे म्हणतो. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. हवेची स्थिती सांगताना प्रामुख्याने कोणत्या घटकाचा विचार केला जातो? पाऊस. 2 नंबर पर्याय आहे तापमान, वारा, आर्द्रता. 3 नंबर पर्याय आहे लोकसंख्या आणि महासागर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तापमान, वारा, आर्द्रता. हवेची स्थिती सांगताना प्रामुख्याने तापमान, वारा, आर्द्रता या घटकांचा विचार केला जातो. दीर्घकालीन हवेच्या सरासरी स्थितीला काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. हवा, वातावरण, हवामान, ऋतू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हवामान. हवामान हे दीर्घकालीन स्थिती दर्शवते. हवेचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? 4 पर्याय आहेत. बॅरोमीटर, तापमापी, ॲनिमोमीटर, पर्जन्यमापक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तापमापी. सेल्सिअस किंवा फॅरेनहाईटमध्ये तापमान मोजले जाते. समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जावे तसे तसे हवेचे तापमान काय होते? वाढते, कमी होते, स्थिर राहते, सांगता येत नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कमी होते. हवेचा थर विरळ होत गेल्याने उंचीनुसार तापमान घटते. जमिनीच्या तुलनेत पाण्याचे तापणे आणि थंड होणे कसे असते? 4 पर्याय आहेत. पाणी लवकर तापते व लवकर थंड होते. पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. जमीन आणि पाणी एकाच वेळी तापतात. पाणी कधीच तापत नाही.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. जमिनीच्या तुलनेत पाण्याची उष्णता ग्रहण करण्याचे प्रमाण कमी असते, म्हणून पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. महासागराच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात काय आढळते? साखर, क्षार किंवा मीठ, लोखंड आणि सोने. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्षार. महासागराच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात क्षार सापडतात. समुद्राचे पाणी खारट असण्याचे मुख्य कारण क्षारांचे प्रमाण हेच आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? 29%, 50%, 71%, 90%. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 71%. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, म्हणजेच उर्वरित 29% भाग हा जमिनीचा आहे. सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात? भूकंपामुळे, वाऱ्यामुळे, माशांच्या हालचालीमुळे आणि जहाजामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वाऱ्यामुळे. सागरी लाटा ह्या वाऱ्यामुळे निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा रस थंड झाल्यावर कोणत्या प्रकारचे खडक तयार होतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. गाळाचे खडक, रूपांतरित खडक, अग्निजन्य खडक, चुनखडी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अग्निजन्य खडक. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा रस थंड झाल्यावर अग्निजन्य खडक तयार होतो. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? 4 पर्याय आहेत. ग्रेनाइट, बेसाल्ट, संगमरवर, वाळूचा खडक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बेसाल्ट. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार हे बेसाल्ट ह्या खडकापासून बनलेले आहे. वाळूचा खडक, चुनखडी हे कोणत्या प्रकारचे खडक आहेत? अग्निजन्य खडक, गाळाचे खडक, रूपांतरित खडक, कठीण खडक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गाळाचे खडक. वाळूचा खडक, चुनखडी हे गाळाचे खडक या प्रकारात मोडतात. अतिदाब व उष्णता यामुळे मूळ खडकाचे स्वरूप बदलून कोणते खडक तयार होतात? स्तरित खडक, रूपांतरित खडक, ज्वालामुखीय खडक, मऊ खडक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रूपांतरित खडक. अतिदाब व उष्णता यामुळे मूळ खडकाचे स्वरूप बदलून रूपांतरित खडक तयार होतात. कोळशाचे रूपांतर होऊन कोणता मौल्यवान खडक तयार होतो? ग्रेफाइट, हिरा, शेल आणि संगमरवर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हिरा. कोळशाचे रूपांतर होऊन हिरा हा मौल्यवान खडक तयार होतो. निसर्गात मिळणारी हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी यांना काय म्हणतात? मानवनिर्मित साधने, नैसर्गिक संसाधने, यंत्रे, ऊर्जा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नैसर्गिक संसाधने. निसर्गात मिळणारी हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. मृदा तयार होणे ही कोणती प्रक्रिया आहे? जलद प्रक्रिया, अत्यंत संथ प्रक्रिया, कृत्रिम प्रक्रिया आणि रासायनिक प्रक्रिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अत्यंत संथ प्रक्रिया. मृदा तयार होणे ही अत्यंत संथ प्रक्रिया आहे. ऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनापैकी पुनर्निर्मिती न होणारे साधन कोणते? सूर्यप्रकाश, वारा, खनिज तेल, पाणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खनिज तेल. ऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनापैकी पुनर्निर्मिती न होणारे साधन म्हणजे खनिज तेल होय. सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? सोपा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. चंद्र, सूर्य, समुद्र, कोळसा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सूर्य. सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत सूर्य हा आहे. वाहत्या वाऱ्याचा वापर करून वीज निर्मिती करण्यासाठी काय वापरतात? पवनचक्की, सौरसंच, धरण, जनरेटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पवनचक्की. वाहत्या वाऱ्याचा वापर करून वीज निर्मिती करण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जातो. अणुऊर्जेसाठी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो? लोह, युरेनियम, तांबे, सोने. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. युरेनियम. अणुऊर्जेसाठी युरेनियम या खनिजाचा वापर केला जातो. मानवाचे जे व्यवसाय निसर्गावर थेट अवलंबून असतात त्यांना काय म्हणतात? प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्राथमिक व्यवसाय. मानवाचे जे व्यवसाय निसर्गावर थेट अवलंबून असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. शेती, पशुपालन आणि मासेमारी हे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत? सेवा क्षेत्र, प्राथमिक व्यवसाय, उद्योग, संशोधन. याचं देखील उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे.
प्राथमिक व्यवसाय. शेती, पशुपालन आणि मासेमारी यांचा समावेश देखील प्राथमिक व्यवसायामध्ये होतो. कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना काय म्हणतात? प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि सेवा व्यवसाय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द्वितीयक व्यवसाय. कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. व्यापार, वाहतूक आणि बँक सेवा हे कोणत्या व्यवसायात मोडतात? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसाय आणि शेती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तृतीयक व्यवसाय. व्यापार, वाहतूक आणि बँक सेवा या तृतीयक व्यवसायात मोडतात. विषुववृत्तापासून उत्तरेला 23°30' अक्षवृत्ताला काय म्हणतात? मकरवृत्त, कर्कवृत्त, आर्टिक वृत्त, ध्रुव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्कवृत्त. विषुववृत्तापासून उत्तरेला 23°30' अक्षवृत्ताला कर्कवृत्त असे म्हणतात. जागतिक प्रमाण वेळेसाठी कोणत्या शहराचा संदर्भ घेतला जातो? 4 पर्याय आहेत. न्यूयॉर्क, मुंबई, ग्रीनिच आणि टोकियो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रीनिच. जागतिक प्रमाण वेळेसाठी ग्रीनिच या शहराचा संदर्भ घेतला जातो. अक्षवृत्ते कशी असतात? पूर्ण वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार, सरळ रेषा, त्रिकोणी रेषा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पूर्ण वर्तुळाकार. अक्षवृत्ते ही पूर्ण वर्तुळाकार असतात. एकूण रेखावृत्तांची संख्या किती आहे? 180, 90, 360, 100. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 360. एकूण रेखावृत्तांची संख्या 360 आहे. पूर्व गोलार्धात 180 आणि पश्चिम गोलार्धात 180. 180वे रेखावृत्त हे सामायिक असते. महासागराच्या तळाशी असलेल्या जमिनीला काय म्हणतात? भूखंड, मंच, महासागरीय तळरचना, पर्वत आणि बेट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महासागरीय तळरचना. महासागराच्या तळाशी असलेल्या जमिनीला महासागरीय तळरचना असे म्हणतात. सर्वात लहान महासागर कोणता? पॅसिफिक, अटलांटिक, आर्टिक, हिंदी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आर्टिक. आर्टिक हा सर्वात लहान महासागर आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू कोणत्या भागातून मिळवले जातात? डोंगर, भूखंड, मंच, वाळवंट, जंगल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भूखंड मंच. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे भूखंड मंचातून मिळवले जातात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? 12 तास, 24 तास, 365 दिवस, 60 मिनिटे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24 तास. पृथ्वीच्या या गतीलाच आपण परिवलन असे देखील म्हणतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते? ऋतू बदलतात, भरती ओहोटी येते, दिवस व रात्र होतात, पाऊस पडतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिवस व रात्र होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होतात. रेखावृत्तामधील अंतर ध्रुवाकडे कसे होत जाते? वाढत जाते, कमी होत जाते, सारखेच राहते, शून्य होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कमी होत जाते. रेखावृत्तामधील अंतर ध्रुवाकडे कमी होत जाते. 2 रेखावृत्तामधील अंतर कोठे सर्वाधिक असते? उत्तर ध्रुवावर, दक्षिण ध्रुवावर, विषुववृत्तावर, कर्कवृत्तावर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विषुववृत्तावर. 2 रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावर सर्वाधिक असते. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली गेली आहे? 80° पूर्व, 82°30' पूर्व, 90° पूर्व, 82°30' पश्चिम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 82°30' पूर्व. भारताची प्रमाणवेळ 82°30' पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली गेली आहे. भारताची प्रमाणवेळ ही अलाहाबाद जवळील कोणत्या शहरातून जाते? 4 पर्याय आहेत. मिर्झापूर, लखनौ, कानपूर, पाटणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मिर्झापूर. भारताची प्रमाणवेळ ही अलाहाबाद जवळील मिर्झापूर या शहरातून जाते. हा प्रश्न CTET परीक्षेला आलेला आहे. जगाच्या नकाशात उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात? अक्षवृत्ते, रेखावृत्ते, विषुववृत्त, आंतरराष्ट्रीय वार रेषा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रेखावृत्ते. जगाच्या नकाशात उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या
रेखावृत्त असे म्हणतात. या उभ्या काल्पनिक रेषा असतात. 180 अंश रेखावृत्ताला काय म्हणतात? मूळ रेखावृत्त, विषुववृत्त, आंतरराष्ट्रीय वाररेषा, मकरवृत्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय वाररेषा. 180 अंश रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात. खालीलपैकी कोणते त्रिमितीय साधन आहे? नकाशा, कागद, पृथ्वीगोल, फोटो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पृथ्वीगोल. पृथ्वीगोल हे त्रिमितीय साधन आहे. याला लांबी, रुंदी आणि जाडी असते. नकाशात उंची दर्शवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो? निळा, गडद तपकिरी, हिरवा, पिवळा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गडद तपकिरी. उंची दर्शवण्यासाठी या रंगाच्या छटा वापरतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या दाबाचे मोजमाप कोणत्या परिमाणात करतात? सेल्सिअस, मिलीबार, मिलीलिटर, किलोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिलीबार. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या दाबाचे मोजमाप मिलीबार या परिमाणात करतात. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तापमापी, वायुदाबमापी, पर्जन्यमापक, ॲनिमोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वायुदाबमापी. हवेचा दाब मोजण्यासाठी वायुदाबमापी हे उपकरण वापरतात. याला बॅरोमीटर असे देखील म्हणतात. विषुववृत्तावर हवेचा दाब कसा असतो? जास्त, कमी, मध्यम, अतिजास्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कमी. विषुववृत्तावर हवेचा दाब कमी असतो. उष्णतेमुळे हवा हलकी होऊन वर जाते, त्यामुळे दाब कमी होतो. वारे नेहमी कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे वाहतात? कमीकडून जास्त, जास्तकडून कमी, पूर्वेकडून पश्चिमेकडे, खालून वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जास्तकडून कमी. वारे नेहमी जास्तकडून कमी दाबाकडे वाहतात. समुद्रावरून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? मतलई वारे, दरी वारे, खारे वारे, पर्वतीय वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खारे वारे. समुद्रावरून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे असे म्हणतात. जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? खारे वारे, मतलई वारे, चक्रीवादळ, स्थानिक वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मतलई वारे. जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. अरबी समुद्रातील प्रसिद्ध खनिज तेल क्षेत्र कोणते? दिग्बोई, मुंबई हाय, कोचीन, कांडला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई हाय. अरबी समुद्रातील प्रसिद्ध खनिज तेल क्षेत्र मुंबई हाय हे आहे. महासागराच्या पाण्याचे सरासरी तापमान किती असते? 30 अंश सेल्सिअस, 10 अंश सेल्सिअस, 25 अंश सेल्सिअस, 35 अंश सेल्सिअस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25 अंश सेल्सिअस. महासागराच्या पाण्याचे सरासरी तापमान 25 अंश सेल्सिअस असते. मृत समुद्राची शारता किती आहे? 4 पर्याय दिलेत. हे टक्के चिन्ह नाही, त्याला दर हजारी असे म्हणतात. दर हजारी 35, दर हजारी 150, दर हजारी 332, दर हजारी 100. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर हजारी 332. मृत समुद्राची शारता दर हजारी 332 आहे. याची शारता इतकी जास्त असते की तिथे सजीव जगू शकत नाही. जगातील सर्वात खोल डोह कोणत्या महासागरात आहे? अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात खोल डोह पॅसिफिक महासागरात आहे. प्रश्न उत्तरे चांगली वाटत असतील तर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवू या संदर्भात आपण जर कमेंट केली तर नक्की त्याची दखल घेतली जाईल. प्रश्न क्रमांक 61 खडक म्हणजे काय? मातीचा ढिगारा, खनिजांचे मिश्रण, वाळूंचा थर, साचलेले पाणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खनिजांचे मिश्रण. खडक म्हणजे खनिजांचे मिश्रण होय. बेसाल्ट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? स्तरित खडक, रूपांतरित खडक, अग्निजन्य खडक, सेंद्रिय खडक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अग्निजन्य खडक. बेसाल्ट हा खडक अग्निजन्य या खडक प्रकारात मोडतो. कोणत्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात? अग्निजन्य खडक, गाळाचे खडक, रूपांतरित खडक,
ग्रेनाइट खडक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गाळाचे खडक. त्यालाच आपण स्तरित खडक असे देखील म्हणतो. गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात. चुनखडीचे रूपांतर कोणत्या खडकात होते? हिरा, संगमरवर, ग्रॅफाइट, स्लेट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संगमरवर. चुनखडीचे रूपांतर संगमरवर या खडकात होते. कोळशाचे रूपांतर कशात होते? कॉर्टाझाईट, हिरा, बेसाल्ट, चुनखडी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिरा. कोळशाचे रूपांतर हिऱ्यात होते. ताजमहाल कोणत्या प्रकारच्या खडकाने बांधला आहे? लाल दगड, ग्रेनाइट, संगमरवर, बेसाल्ट. सोपे उत्तर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संगमरवर. ताजमहल हा संगमरवर प्रकारच्या खडकाने बांधला आहे. मृदेतील ह्युमस म्हणजे काय? दगडगोटे, कुजलेले सेंद्रिय पदार्थ, वाळू, पाणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुजलेले सेंद्रिय पदार्थ. मृदेतील ह्युमस म्हणजे कुजलेले सेंद्रिय पदार्थ होय. मृदा तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? मूळ खडक, प्रादेशिक हवामान, सेंद्रिय पदार्थ, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मृदा तयार होण्यासाठी मूळ खडक, प्रादेशिक हवामान, सेंद्रिय पदार्थ या सर्वांची आवश्यकता असते. खडक फुटून त्याचा भुगा होणे याला काय म्हणतात? झीज होणे, विदारण होणे, संचयन होणे, मृदा होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विदारण. खडक फुटून त्याचा भुगा होणे याला विदारण असे म्हणतात. शेतीसाठी कोणती मृदा सर्वात सुपीक मानली जाते? 4 पर्याय आहेत. वाळूची, गाळाची मृदा, खडकाळ, जांभी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गाळाची मृदा. शेतीसाठी गाळाची मृदा सर्वात सुपीक मानली जाते. सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे कोणती? सौर कुकर, सौर बंब, सौर दिवे, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. सौर ऊर्जेवर सौर कुकर, सौर बंब, सौर दिवे सर्व उपकरणे चालतात. पवन ऊर्जेसाठी वाऱ्याचा वेग किमान किती असावा लागतो? 20 किमी, 5 किमी, 40 ते 50 किमी, 100 किमी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 40 ते 50 किमी. पवन ऊर्जेसाठी वाऱ्याचा वेग किमान 40 ते 50 किमी तास असावा लागतो. अणुऊर्जेसाठी प्रामुख्याने कोणते खनिज वापरतात? लोखंड, युरेनियम, कोळसा, तांबे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युरेनियम. अणुऊर्जेसाठी युरेनियम हे खनिज वापरतात. जैववायू कशापासून तयार केला जातो? पाणी, कचरा व प्राण्यांची विष्ठा, हवा, खडक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कचरा व प्राण्यांची विष्ठा. जैववायू कचरा व प्राण्यांच्या विष्ठेपासून तयार केला जातो. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे स्थापन झाले? 4 पर्याय आहेत. तारापूर, तुर्भे, कैगा, रावत भाटा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तारापूर. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर येथे स्थापन झाले. लाकूड जाळून मिळणारी ऊर्जा कोणत्या प्रकारची आहे? सौर, औष्णिक, अणु, पारंपरिक ऊर्जा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पारंपरिक ऊर्जा. लाकूड जाळून मिळणारी ऊर्जा ही पारंपरिक ऊर्जा आहे. ही ऊर्जा संपणारी आणि प्रदूषण करणारी असते. मानवाचा सर्वात प्राचीन व्यवसाय कोणता? शेती, शिकार, उद्योग, व्यापार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिकार. आदिमानव हा अन्नासाठी शिकार करत होता. दूध काढणे हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्राथमिक. हे निसर्गाशी थेट संबंधित आहे म्हणून दूध काढणे हा व्यवसाय प्राथमिक व्यवसाय आहे. लोखंडापासून यंत्रे तयार करणे हा कोणता व्यवसाय आहे? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, सेवा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्वितीयक. कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते म्हणून लोखंडापासून यंत्रे तयार करणे हा व्यवसाय द्वितीयक व्यवसाय प्रकारात मोडतो. बस चालक किंवा शिक्षक हे कोणत्या व्यवसायात येतात? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तृतीयक. हे सेवा देण्याचे काम करतात म्हणून बस चालक किंवा शिक्षक हे तृतीयक व्यवसाय प्रकारात मोडतात. संशोधकाचे काम कोणत्या प्रकारात किंवा व्यवसायात मोडते?
4 पर्याय आहेत प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चतुर्थक. संशोधकाचे काम चतुर्थक व्यवसायात मोडते. मानवाच्या गरजा कशावर अवलंबून असतात? तंत्रज्ञानावर, नैसर्गिक संसाधनावर, केवळ पैशावर, राजकारणावर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैसर्गिक संसाधनावर. मानवाच्या गरजा नैसर्गिक संसाधनावर अवलंबून असतात. खालीलपैकी कोणते नैसर्गिक संसाधन नाही? हवा, पाणी, यंत्र, जमीन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यंत्र. खालीलपैकी यंत्र हे नैसर्गिक संसाधन नाही. उत्तर ध्रुव किती अंशावर असतो? 0 अंश, 90 अंश उत्तर, 180 अंश, 90 अंश दक्षिण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 90 अंश उत्तर. उत्तर ध्रुव हा 90 अंश उत्तर अंशावर असतो. दक्षिण ध्रुव किती अंशावर असतो? 0 अंश उत्तर, 90 अंश उत्तर, 66 अंश 30 मिनिट दक्षिण, 90 अंश दक्षिण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 90 अंश दक्षिण. दक्षिण ध्रुव 90 अंश दक्षिण या अंशावर असतो. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणतात? दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध, पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर गोलार्ध. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीचे एकूण किती गोलार्ध मानले जातात? 2, 3, 4, 5. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. पृथ्वीचे एकूण 4 गोलार्ध मानले जातात. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम गोलार्ध. नकाशात निळा रंग काय दर्शवतो? सोपा प्रश्न आहे. जमीन, पाणी, जंगल, पर्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाणी. नकाशात निळा रंग पाणी दर्शवतो. हवेची आर्द्रता कशात मोजतात? टक्केवारी, मिलीबार, अंश सेल्सिअस, मीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टक्केवारी. याला सापेक्ष आर्द्रता असे देखील म्हणतात. हवेची आर्द्रता टक्केवारीमध्ये मोजतात. ज्या ठिकाणी जमीन व आकाश मिळाल्यासारखे वाटते त्याला काय म्हणतात? क्षितिज, डोंगर, दरी, ढग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षितिज. ज्या ठिकाणी जमीन व आकाश मिळाल्यासारखे वाटते त्याला क्षितिज असे म्हणतात. प्रत्यक्षात ते मिळत नाहीत, फक्त भास होत असतो. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? मुंबई, इचलकरंजी, पुणे, सोलापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इचलकरंजी. महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी शहराला म्हणतात. कापड उद्योगामुळे हे नाव पडलेले आहे. सागरी जलाची घनता कशामुळे वाढते? पाऊस, तापमान व क्षारता, मासे, हवा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तापमान व क्षारता. सागरी जलाची घनता तापमान व क्षारता यामुळे वाढते. जमिनीचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? फक्त शेती, निवास व व्यवसाय, खाणकाम, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. जमिनीचा उपयोग शेती, निवास व व्यवसाय, खाणकाम या सर्वासाठी केला जातो. खडकामधील खनिज द्रव्ये पाण्यात विरघळण्याच्या क्रियेला काय म्हणतात? अपक्षय, रासायनिक विदारण, संचयन, धूप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रासायनिक विदारण. खडकामधील खनिज द्रव्ये पाण्यात विरघळण्याच्या प्रक्रियेला रासायनिक विदारण असे म्हणतात. काळी मृदा कोणत्या पिकासाठी उत्तम असते? भात, कापूस, नारळ, चहा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कापूस. काळी मृदा ही कापूस या पिकासाठी उत्तम असते. सौर घटापासून कोणती ऊर्जा मिळते? उष्णता, प्रकाश, विद्युत ऊर्जा, ध्वनी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्युत ऊर्जा. सौर घटापासून विद्युत ऊर्जा मिळते. कोकणात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? काळी मृदा, जांभी मृदा, वाळूची मृदा, गाळाची मृदा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जांभी मृदा. कोकणात जांभी मृदा जास्त प्रमाणात आढळते. जलविद्युत निर्मितीसाठी काय आवश्यक असते? समुद्राचे पाणी, धरणातील पाण्याचा साठा, पाऊस आणि विहीर. सोपं उत्तर आहे बघा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धरणातील पाण्याचा साठा. जलविद्युत निर्मितीसाठी धरणातील पाण्याचा साठा आवश्यक असतो. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, दक्षिण महासागर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅसिफिक महासागर.
जगातील सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे. शेवटचा प्रश्न, पृथ्वी हे एक संसाधन आहे हे विधान बरोबर आहे, चूक आहे, अर्धसत्य आहे, सांगता येत नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पृथ्वी हे एक संसाधन आहे हे वाक्य बरोबर आहे. चॅनेलवरील माहिती प्रश्न आवडल्यास चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.